यांचं व्यासपीठावर आपल्याला स्वागत करायचं आहे। मी विखे अर्चना बेन यांनी विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री शिवाजी पवार सर, माजी शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद हिंगोली व शिवाजी महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष सरांचा स्वागत करावे। गुलाब पुष्प लक्ष्मी नारायणांचा प्रतिमा देऊन विखे अर्चना बेन श्री शिवाजी पवार सरांचा धन्यवाद। तसेच त्याप्रमाणे शिवाजी पवार सरांचा परिचय आपल्या सर्वांना माहीत आहे। एक ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत, मराठवाडाच नव्हे तर विदर्भापर्यंत सुद्धा सरांचं फार मोठं योगदान आहे। शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांचं काम मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येते। श्री शिवाजी महाविद्यालय हिंगोली या ठिकाणी सरांनी जे छोटं रोपटं लावलं, त्या ठिकाणी आता माध्यमिक प्रायमरीपासून पूर्व प्राथमिकपासून ते प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च शिक्षणाचे दारसुद्धा या हिंगोली जिल्ह्याला त्यांनी करून दिलेले आहेत। ग्रामीण भागामध्ये सरांचा जन्म झाला, त्या ठिकाणाहून सर आलेले आहेत आणि त्यानंतर सामाजिक शैक्षणिक कार्यामध्ये शिक्षण घेत असताना फार मोठी धडपड त्यांनी केलेली आहे आणि शिक्षण अधिकारी म्हणून हिंगोली जिल्ह्यामध्ये आणि वाशिम जिल्ह्यामध्ये त्यांनी काम पाहिलेलं आहे। आणि त्यांना जे अनुभव आले, त्यांनी जे काही घडलेले आहे ते त्यांनी 2017 मध्ये आपले आत्मकथा लिहिलेली आहे, ज्याला अक्षरपथ त्यांनी नाव दिलेलं आहे। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर जनार्दनराव वाघमारे यांच्या हस्ते त्यांच्या त्या आत्मकथनाचं प्रकाशन आणि वाचन झालेलं होतं। एक चांगला कार्यक्रम त्या ठिकाणी त्यांनी घेतला होता सरांनी। मी तो कार्यक्रम स्वतः उपस्थित होतो की मी हिंगोली जिल्ह्यामध्ये पाहणारे आणि आत्मचरित्र लिहिणारे माझ्या दृष्टिकोनातून शिवाजी पवार सर पहिले आहेत। आपण अनेकांचे आत्मचरित्र पाहिलेले आहेत, वास्तव आत्मचरित्र, कारण त्यामधून प्रत्येकाला प्रेरणा निर्माण होते आणि मला सुद्धा एक प्रेरणा निर्माण झाली की आपण सुद्धा सरांसारखं एक आत्मकथन लिहावं आणि ते प्रत्येकानंच लिहावं असं प्रत्येकाला वाटते। ज्यावेळेस त्यांचं आत्मकथन आपण वाचलं की सरांचा जन्म झाल्यापासून ते आजपर्यंत सगळा इतिहास त्यांनी आपल्या त्या पुस्तकामध्ये मांडलेला आहे। जवळपास 200 पेजेसचं ते पुस्तक असं खूप छान केलेलं आहे। भमा प्रसावळे यांनी त्या पुस्तकाचं मुख्य पृष्ठ आणि हे बनवलेलं आहे सर। यानंतर या कार्यक्रमाची जे मुख्य प्रेरणा आहे की आजचं धावपळीच्या युगामध्ये आध्यात्मिक ज्ञान आणि नैतिक मूल्यांची शिक्षण क्षेत्राला किती योगदान आहे, आवश्यकता आहे, या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। माननीय शिवाजी पवार सरांनी त्यांच्या त्या अक्षरपथामध्ये शैक्षणिक मूल्य मांडलेली आहेत आणि त्या शैक्षणिक मूल्यांची आवश्यकता किती महत्त्वपूर्ण आहे तेच त्या ठिकाणी मांडलेलं आहे। त्यामुळं मी माननीय शिवाजी पवार सरांना विनंती करतो या कार्यक्रमाची थोडक्यात प्रास्ताविक करण्यासाठी मी डॉक्टर PB पाटील सरांना विनंती करतो की सरांनी आपल्या कार्यक्रमाची प्रस्तावना करावी। ओम शांती, ओम शांती, ओम शांती, ओम शांती, ओम शांती, ओम शांती। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। मंचावर उपस्थित प्रजापिता ब्रह्मकुमारीज ईश्वरी विश्वविद्यालयाच्या सेवा केंद्र हिंगोली त्या संचालिका विखे अर्चना बेनजी, त्याचप्रमाणे आजच्या या शिक्षक दिनाच्या निमित्तानं आयोजित केलेल्या या सन्मान समारोहाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे माननीय श्री शिवाजीराव पवार यांचा परिचय सरांनी फार थोडक्यात सांगितला, परंतु त्यांचा खरा परिचय त्यांच्या बोलण्यातून होणार आहे। आणि मी पवार साहेबांना याच्याविषयी फार मी सविस्तर बोललो होतो त्यांच्या महाविद्यालयात मध्ये माझी ड्युटी लागलेली असताना, आणि तेव्हा त्यांनी मला शब्द दिला होता की तुम्ही मला कोणत्याही कार्यक्रमाला बोलवेल आणि तेवढंच नव्हे तर मला माउंट आबूला कसं नेता येईल याच्यावर सुद्धा आपण त्या ठिकाणी पाठपुरावा करा। आणि आज करत म्हणजे फार आमचं भाग्य समजेल किंवा ते सुद्धा त्यांच्या शब्दातच सांगतील की त्यांचं एक भाग्य झालं की आजपासून त्यांच्या चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्याची सुरुवात झालेली। आता
याच्या पुढे दिदींना सुद्धा माझा आग्रह राहील की त्यांना माउंट आबूला कसं नेता येईल, आणि त्यांची खूप इच्छा आहे. तेव्हाच त्यांनी इच्छा मला बोलून दाखवली की मला माउंट आबूला एकदा घेऊन जा, आणि ते खरंच आता एक चांगलं पाऊल त्या दिशेने पडलेलं आहे असं मी समजतो. आपण शिक्षक पेशामध्ये असताना म्हणजे त्यांचं तर शिक्षणातलं फार मोठा अनुभव मी त्यांच्या पुढे फार छोटा आहे, कारण की त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी सेवा दिलेली आहे. शिक्षण अधिकारी म्हणून धुळ्याला पण काही दिवस होते, विदर्भात होते, आपल्या हिंगोलीला होते, आणि तिथंच न थांबता की आपली सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन त्यांनी शिक्षण संस्थेची स्थापना केली. श्री शिवाजी शिक्षण संस्था आपल्या इथं हिंगोलीमध्ये आहे. त्यांनी त्या ठिकाणी ज्युनियर के जी पासून तर पार PG पर्यंतची शिक्षणाची व्यवस्था आपल्या हिंगोलीच्या बांधवांसाठी उपलब्ध करून दिलेत. कारण की उच्च शिक्षणासाठी बऱ्याचशा विद्यार्थ्यांना म्हणजे त्यांच्या परिस्थिती अभावी बाहेर जाऊ शकत नव्हते, त्यांचं शिक्षण थांबत होतं, परंतु त्यांनी या सर्व सुविधा आपल्या अथक प्रयत्नातून आणि यशस्वीपूर्ण ते राबवताना आपल्याला दिसून येतात. त्याबद्दल त्यांचं सुद्धा हिंगोलीकरांच्या मार्फत त्यांचं मी अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. प्रेरणेने माननीय शिवाजीराव पवार यांना आपण या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. श्री शिवाजी पवार सर, डॉक्टर PB पाटील सर. आत्मदीप जगाए हो, आत्मदीप जगाए, घर घर में हो सच्ची दिवाली, घर में हो सच्ची दिवाली, ज्ञान प्रकाश फैलाए हो, आत्मदीप जगाए हो, आत्मदीप जगाए. माझ्यासाठी आनंदाचा दिवस आहे. बरेच दिवसाची माझी इच्छा होती की आपल्याशी जोडलं गेलं पाहिजे, आणि सर असतील किंवा श्रीबास सर असतील ते नेहमीच मला भेटायचे, किंवा अनेक लोक जे आहेत ते भेटतात, त्यावेळेस मी इच्छा व्यक्त करायचो की आपण गेलं पाहिजे, जुळलं पाहिजे, आणि आज एक चांगला योग म्हणून तो जुळून आलेला आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना आपण पाहतो शिक्षक आणि विद्यार्थी आणि पालक या तीन घटकाशी निश्चितपणे एक चांगला संबंध, त्याचबरोबर चांगली आंतरक्रिया म्हणजे इंटरॅक्शन, आंतरक्रिया ही आमची झालेली आहे. त्याचबरोबर अनेक दिवसाचा म्हणून आपण त्याच्यामध्ये तुमचा अनुभव आहे, आणि त्यामुळं या क्षेत्रामध्ये आपण पाहतो की शिक्षण क्षेत्र हे संस्कार करण्याचं क्षेत्र आहे, आणि त्यामुळं संस्कार अत्यंत महत्त्वाचे आहेत त्याच्यामध्ये. आणि त्यामुळं ही जी आपण म्हणू की चळवळ आहे जी आपली आहे, तर ती आमच्या क्षेत्रासाठी खूप उपयोगाची ठरणार आहे किंवा ठरत आहे असं म्हणतो आपण. तर वेगळ्या काम करत असताना आपण पाहिलं की आत्मा आहेच, मग आत्मा कोण आहे? मी काही फिलॉसॉफी जाणत नाही, त्यामुळं आपण त्याच्यावर समजू शकता ही सगळी शिकलेली मंडळी. माझ्या डोक्यामध्ये जे काही विचार आहेत ते मी आपल्यासमोर डिलिव्हर करणार आहे. मी हिंदू मायथॉलॉजीमध्ये आपण पाहतो की भगवद्गीता या ग्रंथाला खूप मानलं जातं, आणि भगवद्गीतेमध्ये सुद्धा म्हणून आपण शरीर आहे, ते शरीर हे पंचतत्वाचं बनलेलं असं सांगितलं. जे आपण म्हणू की पृथ्वी, वायू, आकाश, जल आणि अग्नी हे जे शरीर आहे, तर हे शरीर आपण पाहतो की एकतर म्हणून आपण जन्म होतो आणि त्याच्यानंतर मृत्यूसुद्धा होतो. म्हणजे जन्म झाल्यानंतर मृत्यू हा अटळ आहे, आणि त्यामुळं म्हणतो आपण की एक दिवस आपल्याला निश्चितपणे जायचं आहे. शरीराला काय केलं आहे की एक उपमा दिलेली आपण म्हणू या रथाची, आणि या रथाला काय आहे की घोडे लावलेले म्हणजे चालवण्यासाठी कोणते घोडे आहेत? तर आपल्यामध्ये जे षड्रिपू आहेत, तर ते षड्रिपूचे ते काही आहे त्याच्यामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर आणि अहंकार या प्रकारचे. आणि याला कंट्रोल करणारा काय मन आहे,
आणि मनाच्या उपर बुद्धी आहे. बुद्धीमुळे त्याला कंट्रोल करता येते. आता ह्याच शरीरामध्ये आपण पाहतो की हे काम क्रोध हे जे आहे तर ते तर आहेत म्हणतो आपण, पण त्याचबरोबर काय म्हणतो आपण की इंद्रिय जी आहेत ज्ञानेंद्रिय, तर त्या ज्ञानेंद्रियाच्या मार्फत आपल्याला जे काही ज्ञान होते तर ते ज्ञान म्हणजे डोळा आहे, कान आहे, नाक आहे, त्वचा आहे आणि जीभ आहे, म्हणजे पंचज्ञानेंद्रिय आहेत, ती ज्ञानेंद्रिय आहेत. आणि त्याच्यानंतर पंचेक आहेत कर्मेंद्रिय, त्याबद्दल काय होतं कर्म चालते आपलं. आणि या ज्ञानेंद्रियावर काय होतं की जे मन आहे की बुद्धीमध्ये आपल्या भेद होऊ शकतो, परंतु त्या बुद्धीवर त्याला कंट्रोल करता येते आणि त्या बुद्धीची खूप आवश्यकता आहे असं आपल्याला सांगावं असं वाटतं. या ठिकाणी आपलं जे शरीर आहे तर ती बुद्धी सगळ्यात अत्यंत महत्त्वाची. मनामध्ये म्हणून की जे विचार आहेत आपले तर ते विचार कधी कधी भर पडतात, कारण की मनामध्ये दोन बाजू असतात, हे करावं का ते करावं असं बायस असते मन, म्हणजे दोन भाग आहेत त्याचे, हेड आणि टेल सारखे. परंतु त्याला परफेक्ट असं सांगता येईल आपल्याला की त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं मला असं वाटतं की मोह सगळ्यात महत्त्वाचा आहे आपल्या कंट्रोलमध्ये आणणं. मोह आणता येत नाही आपल्याला कंट्रोल. अनेक बाजूनं मोह तयार होतात वेगवेगळ्या याच्यात, आणि तो जो मोह आहे तर तो पाहिजे आपण. मी काय बोलणं त्याचा मतितार्थ फक्त लक्षात घ्यायचा. उदाहरण आपण कोविडमध्ये पाहिलं, कोविडमध्ये की आपण घरामध्येच होतो 2 वर्ष, आणि घरामध्ये राहिल्यानंतर आपल्याला जीवनाचा बराचसा अर्थ आपल्याला माहीत झाला की जीवन हे निश्चितपणे संपणार हे माहीत असते, परंतु मोह हे ते माणूस काय होतं की धावपळ करत राहते अंतिम क्षणापर्यंत. परंतु या कोविडच्या काळामध्ये आमचं जे जीवन आहे ते अत्यंत थांबल्यासारखं होतं, आणि त्या काळामध्ये आपण काय केलं की जीवन काय आहे हे निश्चितपणे पाहण्याचा प्रयत्न केला. ही मी माझं उदाहरण सांगतो. आपण तर निश्चितपणे पुढे असणार आहेत काही साधक. आता बहिणजीचं जे अध्यात्माचं नॉलेज आहे मला असं वाटतं की आपल्यापेक्षा जास्त असणार आहे त्याच्यात, म्हणजे माझ्यापेक्षा असं म्हणेल. पण आपण पाहिलं की तिथं कुठेतरी थांबलो. माझं उदाहरण काय सांगतो मी असं ठरवलं की मी सुवर्ण त्याग केला. मी माझ्या उदाहरणावर सांगतो. माझ्या डोक्यात म्हणजे गळ्यामध्ये चेन होती, समजतं ना, सोन्याची, त्यानंतर हातामध्ये अंगठी होती, त्याच्यानंतर मी रंगीत कपडे घालत होतो तिथपर्यंत. परंतु त्या काळापासून मी रंगीत कपड्याचा सुद्धा त्याग केला आहे. तर ही अशी उदाहरणं घडतामध्ये आणि माणसामध्ये काय होतं बदल होतो, म्हणजे बदल आवश्यक आहे. आणि हा बदल आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा घडायचा आहे. मी काय करतो रिलेट करतो त्याला की विद्यार्थ्यांमध्ये बदल घडवणं म्हणजे शिक्षण, विद्यार्थ्यांमध्ये संस्कार करणं म्हणजे शिक्षण. आई वडिलांची पहिली जबाबदारी आहे संस्कार करण्याची, आणि त्याच्यानंतर मग कोणाची जबाबदारी येते असेल तर ती शिक्षकाची येते. पहिल्यांदा आई आद्यमात पहिली गुरु म्हणतो आपण आपल्या जीवनातली, दुसरी आहे पिता त्याचे, आणि त्याच्यानंतर मग आपण गुरुजी म्हणून आपण शिक्षक. आणि त्यामुळं शिक्षकावर खूप मोठी जबाबदारी आहे की त्याने त्यांचं चारित्र्य हे स्वच्छ ठेवलं पाहिजे, आणि त्याचबरोबर बोले तसा चाले त्याची वंदवी पावले. का आपण, कारण की मी जर तुम्हाला सांगत बसलो आणि मी जर म्हणतो आपण वेगळं वागलो, म्हणजे शिक्षकासाठी बोलतोय मी, की शिक्षक जर वेगळं सांगतो आणि वागतो वेगळं तर त्याच्या निश्चितपणे परिणाम त्याच्यावर होणार नाही विद्यार्थ्यावर. आणि त्यामुळं बोले तसा चाले त्याची वंदावी पावले हे शिक्षकाने लक्षात ठेवलं पाहिजे. आणि त्याची काय जबाबदारी की त्याचं जीवन आदर्शवत कसं होईल हे त्याने पाहिलं पाहिजे. सगळ्यात मोठा आदर्श हा शिक्षक आहेत, कारण की अनेकांच्या जीवनाची प्रेरणा शिक्षक बनलेले आहेत. माता पिता आपण पाहतो आपल्या या परिसरामध्ये म्हणतो आपण जिथे राहतो तर ग्रामीण भागाचा जास्त परिसर आहे, किंवा आपण शिक्षक पाहतो की ग्रामीण भागामध्ये आपण काम करतो. त्याचे जे आई वडील आहेत ते आई वडील हे जास्त शिक्षित नाही आहेत, त्याचबरोबर त्यांना शिक्षणाची सुद्धा जाण नाही आहे. आणि त्यामुळं अल्टिमेट काय होतं की आपल्यावर त्याची जास्त जबाबदारी पडते. आणि त्यामुळं आपण काय केलं पाहिजे की आदर्शवत बनण्याचं, आदर्शवत म्हणजे जगण्याचं काम हे आपण निश्चितपणे केलं पाहिजे. कारण की अनेकाच्या जीवनाची प्रेरणा हे तुम्ही होऊ शकता. एक जर शिक्षक पाहतो मी की दरवर्षी तू 30 मुलांना शिकवतो, त्याचं जीवन असतो. आपल्या जीवनामध्ये मला असं वाटतं की आपल्याला म्हणजे जीवन कसं जगायचं, कशासाठी जगायचं हे जर माहीत झालं तर तो कसं जगायचं तो ठरतो. एकदा कशासाठी जीवन जगायचं तुम्ही हे माहीत होते तुम्हाला. काय माहीत होते आपल्याला? आपण आता सध्या शिक्षक दिवसावर बोलत आहोत, त्यामुळे मी अध्यात्माच्या संदर्भात म्हणजे बोलेन की ते तर पुढची स्टेप झाली आपण आपल्या जीवन यशस्वी करण्यासाठी. परंतु मला शिक्षक म्हणून जगायचंय. शिक्षक म्हणून जगायचं म्हणजे काय करायचं, मला विद्यार्थ्यांना घडवायचं, त्याच्यासाठी मी जीवन जगणार आहे. आणि त्यामुळे विद्यार्थी घडवण्यासाठी जर मी जीवन जगणार आहे, डिवोट म्हणून जगणार आहे, माझं झोपून जीवन जगणार आहे, तर त्यासाठी काय केलं पाहिजे आपण, तो म्हणतो आपण त्या प्रकारचा प्रयत्न केला पाहिजे.
आता आपल्याला अनेक जे व्यवसाय आहेत त्याच्यामध्ये सुद्धा खूप मोठं डिव्हिजन आहे. आपण पाहतो राष्ट्रासाठी काय करतात सैनिक जीवन सुद्धा न्योछावर करतात. सीमेवर युद्ध पाहतो आपण, त्या युद्धामध्ये काय होतं की सैनिक आपली जीवनी संपवतात, म्हणजे आपला जीव सुद्धा देतात, म्हणजे राष्ट्रासाठी आपलं जीवन दान करणारे लोक आहेत. तसे अनेक याच्यामध्ये पाहतो आपण. डॉक्टर व्यवसाय सुद्धा आहे. कोविडचं उदाहरण दिलं मी आता. कोविडमध्ये डॉक्टरांची खूप म्हणजे कमाल झाली. त्यांनी आपला व्यवसाय बंद केला का? नाही बंद केला ना. कारण की अनेकांना माहित होतं की कोविड जर झाला तर काय मी मरणार आहे, माझं जीवन संपणार आहे, तरी पण त्यांनी त्यांचा व्यवसाय बंद केला नाही. असं म्हणजे डिव्होशनचं काम हे डॉक्टर्स असतील, सैनिक असतील. आपण पाहतो की शेतकऱ्याचं जीवन सुद्धा खूप महत्वाचं आहे. आपण त्या दृष्टीने त्याच्याकडे पाहतो का नाही हे मला माहित नाही, पण मी पाहतो त्यांच्याकडे की काही शेतकरी हा अन्नदाता आहे. शेतकरी काय करतो की पहिल्यांदा तो पिकवतो आपल्यासाठी, परंतु तो दुसऱ्यांसाठी सुद्धा पिकवतो आणि त्यांनी दुसऱ्यांसाठी पिकवल्यामुळं आपण जगू शकतो. आम्ही जे काम करणारे आम्ही शेती करत नाही, परंतु आम्हाला जे आमच्या घरी रोज आमचं जेवण होते सकाळचं संध्याकाळचं किंवा म्हणून आपण जीवन जगण्यासाठी जे काही आवश्यक आहे तर ते शेतकऱ्यामुळे घडते. म्हणजे शेतकरी सुद्धा खूप मोठा अन्नदाता आहे आपण पाहतो. आणि त्यामुळे सुद्धा प्रत्येक व्यवसाय पाहतो आपण अत्यंत महत्वाचा आहे. ज्याच्यामध्ये सैनिक असतील, जय जवान जय किसान हा नारा दिला. अलीकडे जय विज्ञान सुद्धा हा नारा पाहतो आपण. विज्ञानामुळे खूप प्रगती झाली, परंतु प्रगती असताना काय झालं की खूप मोठी अधोगती सुद्धा विज्ञानामुळे होऊ शकलेली. असं का म्हणतोय मी, तर आपण पाहतो की आज इतकी प्रगती होऊन सुद्धा युद्ध आहेत जगामध्ये सुरू. आपण काल परवा युद्ध झालं पाकिस्तान सोबत, अनेक लोक मारल्या गेलीच असणार त्याच्या सैनिकमध्ये आपलं उदाहरण. त्याचबरोबर जागतिक परिस्थितीमध्ये काय दिसते आपल्याला की सध्या युक्रेन आणि रशियाचं युद्ध चालू आहे. त्याचबरोबर खाली इस्रायल आणि पॅलेस्टाईनचं युद्ध चालू आहे. म्हणजे रोज अनेक माणसं मारल्या जात आहेत. आपण त्याच्यासाठी मग अध्यात्माची गरज आहे. माणसांना जगवण्यासाठी गरज आहे. आपलं प्रेम म्हणतो आपण त्याच्यामधले जागवण्याची आपल्याला गरज आहे. आणि त्याच्यामुळं या प्रकारचं जे कार्य आहे ते ईश्वरीय कार्य म्हणतो आपण, ते निश्चितपणे आपल्याला करण्याची गरज आहे. तिथं कुठंतरी हा विचार जो आहे तर तो जागतिक याच्यावर मला वाटतं जागतिक याच्यामध्ये आहेत आपली सेंटर 140 देशामध्ये काम करतोय आपण या माध्यमातून. आणि त्यामुळे ते कार्य सगळ्यांकडे जाणं आवश्यक आहे. हे कार्य जे आहे अध्यात्माचं हे आपलं मानव जातीसाठी काम आहे. ईश्वरी विद्यालयाचं काम जे आहे ते मानव जातीसाठी काम आहे. आपण जे पाहतो की मानव जात अडचणात येऊ शकते. आज अणुबॉम्ब जे आहे तर त्या अणुबॉम्बमध्ये दुसरा महायुद्धामध्ये अणुबॉम्ब टाकण्यात आला. अणुबॉम्ब टाकल्यामुळे ते युद्ध थांबलं. त्या अगोदर दुसऱ्या महायुद्धाची आपल्या सर्वांना माहीत असेल की अत्यंत भयावह होती स्थिती. जर्मनीमध्ये हिटलर नावाचा माणूस, त्या हिटलर नावाच्या माणसाने जीवची इतकी मोठी कत्तल केली आपल्याला सांगून म्हणजे आपल्या म्हणजे डोक्यामध्ये म्हणून आपण असे ज्वाला उठतील. तर 15 कोटी लोक मारण्यात आले कन्स्ट्रक्शन कॅम्पमध्ये. 15 कोटी लोक. आता त्या ठिकाणी असं म्हणून की बुवा त्यांचे काय हाल झाले असतील. त्याच्यानंतर वाचलेल्या लोकांनी सुद्धा त्यांचं लिहिलं की काय काय परिस्थिती होती. म्हणजे अशा प्रकारची आजही ती परिस्थिती कायम नाही म्हणलं तरी आपण पाहतो की जेव्हा युद्ध होतात त्यावेळेस अणुयुद्धाची धमकी दिली जाते. आणि त्यामुळे हा जो विचार आहे अध्यात्माचा तर तो कुठंतरी आणखी वाढवण्याची गरज आहे. आम्ही जोडलो पण तुम्ही जोडू नाही. आता चिमणीच ती किती असणार आहे त्या चिमणीमध्ये जंगलातल्या विजेल का? मग एक कोणीतरी विचारते तिला मग तू आग विझवण्याचा प्रयत्न करते, हे विझवले का? तू काय उद्देश काय तुझं? तर तिचं सांगितलेलं उत्तर आपल्यासाठी खूप अत्यंत महत्वाचं आहे. जेव्हा इतिहास लिहिला जाईल म्हणे तर त्या इतिहासामध्ये एक नोंद होईल की म्हणजे याच्यामध्ये आग विझवण्यामध्ये कोण कोण होते आणि त्यामुळे त्या विझवणाऱ्यामध्ये माझं नाव असेल. आणि त्यामुळे आमचा जो प्रयत्न आहे काही वेळेस आपल्याला वैफल्य येऊ शकते नाही किंवा आपण खूप काम करतोय, आपण तर याच्यात अध्यात्मात खूप काम करायला पण लोक काय ऐकत नाही. लोक ऐकतील, हळूहळू जाऊत आपण एकमेकाशी जोडल्या जाऊ, जास्तीत जास्त काम कसं करता येईल ते पाहतो. नाहीतर तुम्हाला सुद्धा येतो की मानसिक आपल्याला बोलताना काय आपण तो खूप चांगलं काम करावं हेच काम करा, तो त्याचा धर्म आहे असं म्हणतो. ज्याचा त्याचा धर्म. शिक्षक मी आहे, मी एक शिक्षक आणि शिक्षण माझा धर्म आणि विद्यार्थी माझं दैवत. आमचे चिपळूणकर सांगून गेले पा व्ही चिपळूणकर नावाचे संचालक होते आणि त्यांनी एक आपले प्रार्थना सुद्धा लिहिली शिक्षकांसाठी की मी एक शिक्षक आहे, शिक्षण हा माझा धर्म आहे आणि विद्यार्थी माझं दैवत आहे. त्या दैवतासाठी आम्हाला काम करायचं आणि त्यामुळं त्याच्या ज्या काही नियस असतील त्या आपल्यामध्ये आल्या पाहिजे आपल्याला.
आता त्याच्यामध्ये काय मग तुमचं नॉलेज असलं पाहिजे आणि त्याचबरोबर स्किल असलं पाहिजे तुम्हाला. म्हणजे नॉलेज म्हणजे काय, तुम्हाला ज्ञान असलं पाहिजे. ते जे ज्ञान आहे तर ते ज्ञान आपण काय करतो की ट्रेनिंगमधून मिळवतो. म्हणजे डी.एड झालेलं आहे, बी.एड झालो,